श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदी पर्वातले 5वे पर्व आस्तिक पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. सौती पुढे सांगू लागले. अस्ताला गेल्यानंतर पुन्हा उदय होण्यापूर्वीच विश्वाचा विनाश करण्याच्या निश्चयाने सूर्य कमालीचा संतप्त झाला. हे पाहून महर्षी देवासमीप गेले आणि त्यांना म्हणाले, आज मध्यरात्रीच्या सुमारास सर्व विश्वांचा भीतीने थरकाप उडविणारा आणि त्यांचा विनाश करणारा महाभयंकर दाह होणार आहे. महर्षींचे हे बोलणे ऐकताच सारे देव ऋषींसमवेत पितामह ब्रह्मदेवांकडे गेले आणि त्यांना म्हणाले, विश्वाचा संहार करणाऱ्या दाहामुळे आज हे कसले भयंकर संकट निर्माण झाले आहे. सूर्य तर अजून कोठेही दिसत नाही आणि त्रैलोक्याच्या विनाशाचा क्षण तर अगदी जवळ येऊन ठेपला आहे. सूर्य उगवण्यापूर्वीच जर ही अवस्था, तर सूर्य प्रत्यक्ष उगवल्यानंतर काय घडेल हे कोणी सांगावे. ब्रह्मदेव म्हणाला, त्रैलोक्याचा विनाश करण्याचा निर्धार करून सूर्य उदयास येण्याच्या बेतात आहे आणि सर्व विश्व त्याच्या नजरेस पडल्याबरोबर तो ते भस्मसात करून टाकणार आहे. सूर्याच्या या निश्चयाचा प्रतिकार करण्याचा उपाय पूर्वीच निश्चित झाला आहे. अरुण या नावाने विख्यात असलेला कश्यप ऋषीचा पुत्र प्रज्ञावंत आहे. त्याचे तेज अपार असून शरीरानेही तो बलाढ्य आहे. तो सूर्याच्या रथावर सूर्यापुढे बसेल आणि त्याचे सारथ्य करून सूर्याचे अत्यंत दाहक तेज कमालीचे सौम्य करून टाकील. अरुणाने याप्रमाणे केले म्हणजे त्रैलोक्याचे, ऋषींचे आणि देवांचे संकट नाहीसे होईल. प्रमती म्हणाला, पितामह ब्रह्मदेवांकडून सूचना मिळाल्यामुळे अरुणाने सर्व काही केले आणि सूर्य उदयाला आला तोच अरुणाने त्याचे तेज झाकून टाकले. सूर्य क्रोधाने का संतप्त झाला आणि अरुणाने सूर्याचे सारथ्य करण्याचे का मान्य केले याचा सारा वृत्तांत मी आपणास यथातथ्य कथन केला आहे. आता ज्याचा उल्लेख मी पूर्वी केला होता तो आणखी एक विषय तू पुन्हा श्रवण कर. सौती म्हणाला, यानंतर इच्छेप्रमाणे सर्वत्र संचार करणारा तो महाबलाढ्य महाप्रतापी गरुड महासागराच्या परतीरावर असलेल्या आपल्या मातेसमीप गेला. पैज हरल्यामुळे दुःखाने कमालीची उद्विग्न झालेली आणि कद्रूचा दासीपणा करण्याचे जिच्या नशिबी आले होते अशी ती विनता समुद्राच्या परतीरावर होती. तेवढ्यात विनतेचा पुत्र गरुड तिच्याजवळ आला आणि असे दिसताच त्या संधीचा फायदा घेऊन दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडल्यामुळे दीन झालेल्या विनतेला हाक मारून तिची सवत कद्रू म्हणाली, गडे विनते, समुद्राच्या अंतर्भागी अगदी एकांतामध्ये अत्यंत रमणीय आणि आकर्षक असे नागांचे निवासस्थान आहे. तिकडे तू मला घेऊन चल. कद्रू असे बोलल्यानंतर गरुडाची माता विनता सर्पांची माता जी कद्रू तिला नागांच्या निवासस्थानी घेऊन गेली आणि आईने आज्ञा केल्यावरून गरुड देखील सर्पांना घेऊन तिकडे गेला. आकाशातून भरारी मारीत असता गरुड एकाएकी सूर्याच्या अगदी समोर येऊन ठेपला आणि सूर्याच्या किरणांच्या तीव्र दाहामुळे होरपळून गेलेले सर्प मूर्छित झाले. आपल्या पुत्रांची अशी दुर्दशा झालेली पाहताच कद्रूने इंद्राची स्तुती आरंभिली. देवादिदेवा, बलसूदना, नमुची घातका, सहस्त्राक्षा,
सचिपते इंद्रा, तुला मी अभिवादन करीत आहे. सूर्याच्या जाज्वल्य किरणांनी होरपळलेल्या माझ्या पुत्रांवर उदकाची वृष्टी करून तू त्यांचे रक्षण कर. इंद्रा, तूच आमचा सर्वात मोठा आधार आहेस. पर्जन्याची विपुल वृष्टी करण्याचे सामर्थ्य केवळ तुझ्या ठाईच आहे. देवाधिदेवा इंद्रा, तूच मेघ आहेस, तू वायू आहेस, तू अग्नी आहेस, तूच विद्युत आहेस. आकाशामध्ये मेघांचे समूह उद्ध्वस्त करणारा तूच आहेस. खरे म्हणजे तूच महामेघ आहेस. अतुल सामर्थ्याचे भीषण वज्र तूच आहेस आणि कांठळ्या बसविणारी गर्जना करणारा मेघही तूच आहेस. तुला पराजय म्हणून कसला तो माहीत नाही. सर्व विश्वांचा उत्पत्तीकर्ता तूच आहेस आणि त्यांचा संहारही तूच करतोस. सर्व प्राण्यांच्या ठायी असलेले तेज तूच आहेस. तूच तेजाने तळपणारा सूर्य आहेस. स्तिमित करून सोडणारी विश्वाची आदिशक्ती तूच आहेस. तूच सर्वांचा अधिपती आहेस. तू देवाधिदेव आहेस. तू विष्णू आहेस. तू सहस्त्र नेत्र आहेस. सर्वांचा आधार असलेला देव तूच आहेस. मोक्षाचे सार तूच आहेस. सर्वांकडून पूजिला जाणारा ईश्वर सोम तूच आहेस. मुहूर्त ही तूच, तिथी ही तूच, लव तूच आणि क्षणही तूच. शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष, कला, काष्ठा, त्रुटी, संवत्सर, ऋतू, मास, रात्र आणि दिवस ही तुझीच स्वरूपे होत. पर्वतांनी आणि अरण्यांनी गजबजलेली ही मनोहर पृथ्वी म्हणजे तूच. सूर्यामुळे दैदिप्यमान झालेले निरभ्र आकाशही तूच. तिमिंगल, मकर आणि झष इत्यादी भीषण जलचरांनी व्याप्त असलेला व उंच लाटा उसळविणारा महासागर तूच आहेस. अपार यशाचा वाटेकरी म्हणून या जगात नित्य तुझी पूजा होत असते. प्रज्ञावंत महर्षींनी तुझे स्तवन केल्यामुळे तुला हर्ष होतो आणि तू यज्ञामध्ये सोमाचे पान करतोस. विश्वाच्या अभ्युदयासाठी यज्ञामध्ये केलेल्या आहुतींचा तू स्वीकार करतोस. विहित कर्मांचे फल प्राप्त व्हावे म्हणून ब्राह्मण इहलोकात तुझे नित्यपूजन करीत असतात. हे अतुल सामर्थ्य असलेल्या इंद्रा, वेदांगामध्ये तुझ्याच कीर्तीचे पवाडे गायलेले आहेत. तुझी जोड प्राप्त व्हावी म्हणून श्रेष्ठ ब्राह्मण यज्ञ करण्याविषयी दक्ष असतात आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून ते वेदांगांचे अध्यापन करीत असतात. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज सकाळी 6:30ला महाभारत कथा ऐकण्याचा आनंद घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.